नाराज जे.पी. गावितांची उमेदवारी ठरणार आघाडीसाठी मारक। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। माकपचे नेते माजी आमदार जे.पी. गावित यांनी सातत्याने भाजपच्या विरोधात लढा दिलाय। महाविकास आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता। लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघ माकपला मिळावा अशी मागणी करण्यात आली होती, मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ती मागणी मान्य झालेली नाही। त्यामुळे आता नाराज गावित निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। याबाबत माकपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी दिवसभर सुरू होती। बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका मांडण्यात येणार होती। बैठकीत दिंडोरी मतदारसंघाबाबत चर्चा लांबली। आता माजी आमदार जे.पी. गावित येत्या निवडणुकीत दिंडोरीतून उमेदवारी करण्याची शक्यता आहे। त्यांनी उमेदवारी केल्यास पेठ तसेच सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघात सुमारे 1 लाख मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे गावित यांची उमेदवारी महाविकास आघाडीला फायदेशीर की मारक याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। दिंडोरी मतदारसंघात सुमारे 5 लाख मतदार आहेत। यामध्ये 3.5 लाख मतदार कोकणा समाजाचे आहेत, 1 लाख कोळी समाजाचे आहेत। सध्याच्या स्थितीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार कोकणा समाजाचे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे कोळी समाजाचे उमेदवार आहेत। त्यामुळे माजी आमदार जे.पी. गावित हे निवडणूक लढण्यास ते देखील कोकणा समाजाचे उमेदवार असतील। जे.पी. गावित प्रामुख्याने डॉक्टर भारती पवार यांच्या सुरगाणा कळवण मतदारसंघातील आहेत। अशा स्थितीत कोकणा समाजातील मतविभागणी महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडेल। दुसरीकडे कळवण मतदारसंघातील कोकणा मतदारांमध्ये गावित आणि पवार असे दोघे वाटेकरी ठरतील। त्याची झळ भाजपच्या उमेदवाराला बसू शकते। माकपच्या बैठकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। ही माहिती पक्षाच्या पॉलिट ब्युरोला कळवण्यात आली आहे। त्याला मंजुरी मिळताच माकपचे स्थानिक नेते पुढारी कार्यवाही करतील। अशा स्थितीत दिंडोरी मतदारसंघातून तिहेरी लढतीचे चित्र आहे। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील अपक्ष लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांची नाराजी प्रामुख्याने भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्याविषयी आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माजी खासदार चव्हाण यांनी उमेदवारी केल्यास भाजपच्या मतांमध्ये आणखी एक वाटेकरी तयार होणार आहे। दुसरीकडे गावित त्यांची उमेदवारी देखील महाविकास आघाडीपेक्षा भाजपला नुकसान करते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।